नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के के नॉलेज चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक पेपर क्रमांक 1 मराठी व गणित याची सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। तत्पूर्वी एक विनंती आहे, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। विभाग 1 विषय मराठी। प्रश्न क्रमांक 1, तू बदामी पेढे नदीत टाकलेस? मूर्ख मुलगी। वरील वाक्यात एकूण किती विशेषणे आलेली आहेत? मग आपल्याला विशेषणांची संख्या शोधायची आहे। तू बदामी पेढे, पेढेसाठी आलेले विशेषण आहे बदामी, नदीत टाकलेस। मूर्ख मुलगी, मुलीसाठी आलेले विशेषण आहे मूर्ख, म्हणजे बदामी आणि मूर्ख एकूण 2 विशेषणे आलेली आहेत। बघूया पर्याय 3-2। पर्याय क्रमांक 2 मध्येच 2 हे उत्तर भेटत आहे, म्हणजेच वरील वाक्यात 2 विशेषणे आलेली आहेत। पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, खालील पर्यायातील वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा। वचन प्रकारानुसार एकवचन आणि अनेकवचन। पर्याय क्रमांक 1 आहे खुणा, खून, खुणा म्हणजे हे अनेकवचनी आहे। पर्याय क्रमांक 2 कळा, कळ, कळा हे देखील अनेकवचनी आहे। पर्याय क्रमांक 3 प्रेरणा, प्रेरणा हे मात्र एकवचनी असणार आहे। आणि पर्याय क्रमांक 4 जखमा, जखम, जखमा हे देखील अनेकवचनी आहे। आपल्याला वरील सूचनेमध्ये सांगितलं आहे वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा। खुणा, कळा आणि जखमा हे अनेकवचनात आले आहेत आणि पर्याय क्रमांक 3 प्रेरणा हे एकवचनात आले आहे, म्हणून आपले योग्य उत्तर असणार आहे प्रेरणा, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। पर्याय क्रमांक 1 कणिक, 2 कुलूप, 3 प्रतिकूल आणि 4 कोकिळ। इथे बघा पर्याय क्रमांक 1 कणिक हा शब्द अशुद्ध लिहिला गेला आहे, त्यानंतर कुलूप हा सुद्धा अशुद्ध आहे। पर्याय क्रमांक 3 प्रतिकूल हा देखील अशुद्ध लिहिला गेला आहे आणि पर्याय क्रमांक 4 कोकिळ हा शब्द मात्र शुद्ध लिहिला गेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा शुद्ध शब्दाचा पर्याय असणार आहे। प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या अर्थाचा अचूक वाक्प्रचार पर्यायातून निवडा। पळून जाणे, पळून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे। पर्याय पाहूया। पर्याय क्रमांक 1 आहे पाठ राखणे, पाठ राखणे म्हणजे पाठ राखण करणे किंवा आधार देणे, थोडक्यात त्याच्यासोबत राहणे। पर्याय क्रमांक 2 पाठ दाखविणे, पाठ दाखविणे म्हणजे पळून जाणे, निघून जाणे। पर्याय क्रमांक 3 पाठीशी घालणे, पाठीशी घालणे म्हणजे चुकांवरती पांघरून घालणे। पर्याय क्रमांक 4 आहे पाठ पुरविणे, पाठ पुरवणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा छडा लावणे, त्याचा पूर्ण पाठ पुरवणे, छडा लावणे, शोध घेणे। म्हणजेच बघा पळून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार येणार आहे पाठ दाखविणे, पाठ दाखविणे म्हणजे पळून जाणे। पर्याय क्रमांक 2 पाठ दाखविणे। प्रश्न क्रमांक 5 ते 7 साठी सूचना, खालील उतारा वाचा व प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा। प्रथम उताराचं वाचन करून घेऊया। कासवपुरीत त्या दिवशी सर्वत्र आनंदी आनंद दिसत होता। लहान मोठी सारी कासवे अगदी बेहोश झाली होती। त्या साऱ्यांच्या आनंदाचे कारण पण तसेच होते। साऱ्या कासव जातीची छाती अभिमानाने फुगावी अशी एक गोष्ट एका कासवाने केली होती। पळण्याच्या शर्यतीत एका सशाचा त्याने पूर्ण पराभव केला होता। विजेच्या चपळाईने पळणाऱ्या सशाला त्याने जिंकले होते। त्याच्या अभिनंदनासाठी सर्वजण एकत्र जमले होते। यशस्वी कासवाच्या गळ्यात कितीतरी हार पडले। त्याच्यावर अभिनंदनपर भाषणाचा जणू काही पाऊस पडला। वा वा, शाबास, आमचे नाव राखले, आपल्या जातीचा व कुळाचा उद्धार केला असे उद्गार सर्वत्र ऐकू येऊ लागले। त्या विजयी कासवाला तर स्वर्ग 2 बोटे उरल्याप्रमाणे झाले। कासवांची मिरवणूक निघाली। आनंदाच्या आरोळ्यांनी व जयघोषांनी सारे आकाश दुमदुमून गेले। त्या आवाजाचे प्रतिध्वनी जवळच असलेल्या जंगलातील सशांच्या गावांपर्यंत पोहोचले। सशांचा धिक्कार असो, कासवांचा जय जयकार असो, ह्या घोषणा सशांच्या कानावर आता स्पष्टपणे येऊ लागल्या। त्याचा अर्थच त्यांना समजेना।
आमचा कोण धिक्कार करतो आहे? हा प्रश्न जो तो विचारू लागला. सशांच्या राजेसाहेबांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी झाडून साऱ्यांना एके ठिकाणी पाचारण केले. स्वतःच्या धिक्काराची बातमी ऐकून त्या सर्व सशांमध्ये एकच खळबळ माजून राहिली. आता प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. कासवपुरीत कासव का आनंदात होते? 1. मिरवणूक निघणार म्हणून. 2. ससा येणार म्हणून. 3. धावण्याच्या शर्यतीत हरलो म्हणून. 4. धावण्याच्या शर्यतीत सशाचा पराभव केला म्हणून. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. धावण्याच्या शर्यतीत सशाचा पराभव केला म्हणून. प्रश्न क्रमांक 6. कोणाच्या गळ्यात हार घातले? पर्याय 1. छोट्या कासवाच्या. 2. सशाच्या. 3. विजयी कासवाच्या. 4. मोठ्या कासवाच्या. पर्याय क्रमांक 3. विजयी कासवाच्या हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. उतार्यात आलेला पाचारण या शब्दाचा अर्थ काय आहे? पर्याय 1. सत्कार. 2. धिक्कार. 3. आनंद आणि 4. बोलावणे. पाचारण करणे. पाचारण या शब्दाचा अर्थ आहे बोलावणे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8. विजेंद्र सिंग यांनी कविताकडून बूट घालून धावण्याचा सराव करून घेतला. या वाक्याचा काळ ओळखा. सराव करून घेतला. घेतला हे क्रियापद आहे. तर पहा, काळ वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि साधा काळ. करून घेतला म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. भूतकाळ. भूतकाळ हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. संजू हा उंचीने कमी असणारा व्यक्ती. त्याला सर्वजण टिंबटिंब म्हणतात. रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा. आपल्याला काय करायचं आहे? वरील वाक्यामध्ये जी रिकामी जागा दिली आहे तिथं योग्य तो अलंकारिक शब्द बसवायचा आहे. कुणासाठी असणार आहे तो अलंकारिक शब्द? संजू हा उंचीने कमी असणारा व्यक्ती आणि त्याला सर्वजण टिंबटिंब असे म्हणतात. बघूया पर्याय. सांबाचा अवतार, शेंदाड शिपाई, कुंभकर्ण आणि 4. वामन मूर्ती. तर उंचीने कमी असणारा व्यक्ती यासाठी वामन मूर्ती हा अलंकारिक शब्द वापरला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4. वामन मूर्ती हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. मिनूच्या आवाजातील अर्जवामुळे काकांना गलबलून आले. अधोरेखित शब्दासाठी अचूक समानार्थी शब्द निवडा. अधोरेखित शब्द आहे अर्जव. अर्जवामुळे. अर्जवचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. पर्याय पाहूया. 1 आहे भेट. 2. विचारपूस. 3. गायन आणि 4 आहे विनंती. अर्जव म्हणजे विनंती. अर्जव करणे, विनंती करणे. अर्जवसाठी योग्य समानार्थी शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 4. विनंती. प्रश्न क्रमांक 12. बघा, इथे आपल्याला एक चौकोन दिलेला दिसत आहे आणि त्याच्यामध्ये काही अक्षरे दिली आहेत. पहिल्या ओळीमध्ये प, प, प आणि प 4 वेळा प आहे. दुसऱ्या ओळीमध्ये न, न, न आणि न 4 वेळा न आहे आणि तिसरी ओळ मात्र रिकामी दिली आहे. तर प्रश्नाची सूचना पहा. दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे पर्यायातील कोणती अक्षरे येतील तो पर्याय निवडा. आपल्याला काय करायचं आहे? आता इथे अशी उभी अक्षरे तयार होतील. पहा, अशी अक्षरे तयार होतील आणि त्यासाठी पर्याय निवडायचा आहे. प्रथम पर्याय आपण टाकून पाहूया. पर्याय क्रमांक 1 ती. प न ती बरोबर आहे. प न ता. पर्याय क्रमांक 1 मधला दुसरे अक्षर जर घेतले तर काय होईल? प न ता. पणता असा कुठला अर्थपूर्ण शब्द नसतो. आणि प न तो पुढचं अक्षर घेतल्यानंतर प न तो म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे होणार नाही आहे. इथे दुसरा पर्याय चेक करूया. प न जी. पणजी योग्य शब्द होतोय. प न ती. पणती हा देखील योग्य शब्द होतोय. त्यानंतर प न तू. पणतू हा देखील योग्य शब्द होतोय आणि प न जा हा देखील योग्य शब्द होतोय. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा चौकटीतील शब्द अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी
योग्य बसणार आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. निरर्थक सांगितलेल्या गोष्टी या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. आता इथं काय करायचं आहे, शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे. शब्दसमूह आहे निरर्थक सांगितलेल्या गोष्टी. पर्याय पाहू. दंतकथा, जुन्या गोष्टी, भाकड कथा आणि गहन चर्चा. निरर्थक सांगितलेल्या गोष्टींसाठी योग्य शब्दसमूह असणार आहे भाकड कथा. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? वाक्य वाचूया. दुहेरी अवतरण चिन्हात आहे अरे रे उद्गारवाचक चिन्ह. पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? प्रश्नचिन्ह. बाहेर तर जावंच लागतं ना. आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण केलंय. तर बघा ह्या वाक्यामध्ये कुठलं चिन्ह द्यायचं राहून गेलं असं वाटतंय? पर्याय क्रमांक 1 आहे पूर्णविराम. इथे पूर्णविराम नाही येणार. पर्याय क्रमांक 2 आहे प्रश्नचिन्ह. हाच आपल्या उत्तराचा योग्य पर्याय असणार आहे. कारण वाक्य पुन्हा वाचूया. अरे रे पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागतं ना. म्हणजे इथे प्रश्नच विचारलेला आहे. घाबरून कसं चालेल, बाहेर तर जावंच लागतं ना. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह येणार आहे. म्हणजेच त्याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 प्रश्नचिन्ह. प्रश्न क्रमांक 15. खालील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा अचूक अर्थ निवडा. ह्या बॉक्समध्ये आपल्याला काही अक्षरं दिली आहेत आणि ती अक्षरे जुळवून आपल्याला काय तयार करायची आहे? एक म्हण तयार करायची आहे. तर पहा आपण म्हण तयार करूया. इथे पहा मान, मान ज, ज रा, रा. त्यानंतर आहे चा, मांजराचा असा एक शब्द तयार होतो. त्यानंतर आहे ग, ग ळ्या त, मांजराच्या गळ्यात. त्यानंतर आहे घन, घन टा, टा को. त्यानंतर आहे नी, कोणी. बान, धा आणि वी. कुठली म्हण तयार होते बघा? मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी अशी म्हण तयार होते. तर त्याचा अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 कामे पुष्कळ त्या मानाने वेळ कमी. हा या म्हणीचा अर्थ होणार नाही. पर्याय क्रमांक 2 जोखमीचे काम करायला कोणीच तयार नसते. हाच या म्हणीचा अचूक अर्थ असणार आहे. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी म्हणजे जोखमीचे काम करायला कोणीच तयार नसतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16 ते 18 साठी सूचना आहे. खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. प्रथम कवितेचं व्यवस्थित वाचन करून घ्यायचं आहे. सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ, जमली काळी वरघन माळा, रिमझिम पाऊस खाली आला, ग्रीष्म ऋतूचा तापणीवाला, कोंब येऊनी दूर दूरवर घालवले खडकाळ, बोरवणाची सुकली पाने तरतरली या नवजल पाने, विरळ बाभळी चैतन्याने स्वानंदे डोलू लागल्या सकाळ सायंकाळ, समोर इकडे तिकडे भवती हलू लागली हिरवी नवती, ओलसरीने पाने दवती, माळावरल्या वनराणीला नजराणाच सुढाळ, निवली राणे गुरे वासरे निवली झाडे रान पाखरे, धणी अंतरी निवले सारे, शेतकऱ्याच्या पोटामधला निवेल कधी पण जाळ. आता त्यावर आधारित प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16 खडकाळ कशामुळे पालवले असे कवितेत म्हटले आहे? पर्याय पाहू. उन्हामुळे, वीज वाऱ्यामुळे, कोंब आल्यामुळे आणि 4 पाऊस आल्यामुळे. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पाऊस आल्यामुळे.
प्रश्न क्रमांक 17. काय काय शांत झाले असे कवीने म्हटले आहे? पर्याय अ गुरे वासरे, ब रानपाखरे, क झाडे आणि ड बोरवणी. तर पहा, गुरे वासरे वरती आलंय. निवली राणे गुरे वासरे, गुरे वासरे. त्यानंतर आहे रानपाखरे आणि झाडे, आणि बोरवणी मात्र तिथे आलेलं नाही आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक अ, ब आणि क हे बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कोणत्या ऋतूमध्ये सर्व बदल घडला आहे? कवितेच्या सुरुवातीलाच उल्लेख आला आहे बघा, ग्रीष्म ऋतूमध्ये हा सर्व बदल घडलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ग्रीष्म हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. कोणत्या पर्यायातील अक्षरे जुळवून तयार होणारा शब्द हा इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द मिळेल? आता बघा, इथे शब्द उलट दिलेले आहेत. ते आपल्याला योग्य पद्धतीने जुळवून त्यापासून इंद्रचा समानार्थी शब्द तयार करायचा आहे. इथे काय होईल? शयीचा काय तयार होईल? ईश तयार होईल. शयीचा ईश तयार होईल. बघा, शयीचा ईश होईल. त्यानंतर दुसरा आहे शुक्र, तिसरा आहे शनी आणि चौथा आहे प्रभू. तर ईश, शुक्र आणि शनी व प्रभू यापैकी इंद्रचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर ईश, शुक्र, शनी आणि प्रभूपैकी शक्र हा इंद्रचा समानार्थी शब्द असतो. परंतु इथे मात्र त्यांनी काय दिले? शुक्र. ही एक प्रिंट मिस्टेक असावी आणि शक्र पर्याय क्रमांक 2 शक्र हा इंद्रचा समानार्थी शब्द होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 शक्र हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. पर्यायातील विसंगत पद निवडा. विसंगत म्हणजेच वेगळे पद निवडा. पर्याय क्रमांक 1 छावा, 2 किरडू. इथं सुद्धा हे थोडीशी प्रिंट मिस्टेक असणार आहे, कारण हे किरडू नसतं. किरडू नसून हे काय असतं? करडू. हे करडू समजा. पर्याय क्रमांक 3 शावक आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोंबडी. बघा, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 ही जी पदं आहेत हे सगळे पिल्लूदर्शक शब्द दिसत आहेत. छावा, करडू आणि शावक. परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये कोंबडी हे पिल्लूदर्शक शब्द नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे? विसंगत वेगळे पद असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. कापूस, कामगार, कापणी, कायदा आणि कारखाना हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता येईल? बघा, आता इथे प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे का, 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 का आणि काच असणार आहे. म्हणजेच आपल्याला वर्णानुक्रमे लावण्यासाठी काय करावं लागणार आहे? प्रत्येक शब्दातील दुसरं अक्षर चेक करावं लागणार आहे. पु, म, प, य आणि र. 2 शब्दामध्ये काय येतोय? पु आणि प. म्हणजेच बघा, वर्णमालेचं निरीक्षण करून पहा. प्रथम काय येतो? प येतो. म, य आणि र हे पच्या नंतर येतात. म्हणजेच कापूस आणि कापणी हे 2 शब्द प्रथम येणार आहेत. त्यापैकी कापणी हा शब्द काय होईल? प्रथम येईल आणि त्यानंतर कापूस येईल. प नंतर म येतो म्हणून कामगार तिसऱ्या क्रमांकावरती, आणि म नंतर य येतो म्हणून कायदा चौथ्या क्रमांकावरती, आणि कारखाना हा शेवटी येईल. तर आपल्याला प्रश्नात काय विचारलं आहे? वर्णानुक्रमे लावल्यास शेवटून दुसरा येणारा शब्द कोणता? तर शेवटून दुसरा येणारा शब्द आहे कायदा. पर्यायात पाहू. कायदा पर्याय क्रमांक 2 कायदा हा शेवटून दुसरा येणारा शब्द असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. शब्द व त्याचे समान अर्थ यानुसार विसंगत जोडी निवडा. शब्द आणि त्याचे समान अर्थ यानुसार वेगळी असणारी जोडी आपल्याला निवडायची आहे. पर्याय पाहू. 1
धडा आणि त्याचा अर्थ आहे पाठ रिवाज. पर्याय क्रमांक 2 वर. मरणे आणि शाप हेच आपलं उत्तर असणार आहे. वर. वर म्हणजे काय? वरदान. इथं काय दिलं आपल्याला? शाप दिले. त्याचा अर्थ काय दिलाय? शाप. म्हणजेच इथं काय दिले? त्याचा समान अर्थ न देता विरुद्ध अर्थ दिलाय. म्हणून वर, मरणे व शाप हीच आपली विसंगत जोडी असणार आहे. पुढील पर्याय पाहू. शिळा, मोठा दगड, जुना, पण, प्रतिज्ञा, परंतु. पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 ह्या बरोबर जोड्या आहेत आणि पर्याय क्रमांक 2 हीच विसंगत किंवा चुकीची जोडी असणार आहे. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी स्वरादी कोणते आहेत? तो अचूक पर्याय निवडा. अ. पर्याय क्रमांक अ. पर्याय क्रमांक ब आहा. पर्याय क्रमांक क न आणि पर्याय क्रमांक ड अम. यापैकी पर्याय क्रमांक ब आणि पर्याय क्रमांक ड अम आणि आहा हे स्वरादी आहेत. तर खाली उपपर्याय दिले आहेत बघा. पर्याय 1, 2, 3 आणि 4. त्यापैकी ब आणि ड असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ब आणि ड म्हणजेच अम आणि आहा. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. कविता, कवी, पाठ, लेखक यानुसार चुकीची जोडी निवडा. हे कविता आणि कवी व पाठ आणि लेखक हे इयत्ता 4थीच्या मराठीच्या पुस्तकातील आहेत. पर्याय क्रमांक 1 मिठाचा शोध, अंजली अत्रे. पर्याय क्रमांक 2 गुणग्राहक राजा, बाबा भांड. पर्याय क्रमांक 3 आभाळमाया, वसुधा पाटील. आणि पर्याय क्रमांक 4 झुळूक मी व्हावे, दा अ कारे. यापैकी आपल्याला काय निवडायची? चुकीची जोडी निवडायची. तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 यातील कविता, कवी आणि पाठ व लेखक यांच्या योग्य जोड्या आहेत आणि पर्याय क्रमांक 3 आभाळमाया, वसुधा पाटील ही चुकीची जोडी आहे. म्हणून आपले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. परी हा उपसर्ग लागून पर्यायातील कोणता शब्द तयार होणार नाही? परी पाठ, परी वार, परी श्रम आणि परी जय. परिपाठ तयार होतो, परिवार तयार होतो, परिश्रम तयार होतो. पर्याय क्रमांक 4 परिजय हा शब्द तयार होणार नाही. म्हणून योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आज आपण पेपर क्रमांक 1 मराठी व गणित यामधील विभाग पहिला मराठीचे 1 ते 25 प्रश्न अभ्यासले आहेत. उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.